तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अशा मैत्रिणी आहे की त्यांना डीप नेकसाठी किती शोल्डर घ्यायचं हे सुद्धा त्यांना म्हणजे कन्फ्युजन असतं। तर आपल्याला बोट नेकसाठी आपण नेहमी पाहतो प्रिन्सेस कटमध्ये, तर त्याचप्रमाणे आपल्याला डीप नेकसाठी किती इंचाचं शोल्डर ठेवायचं जेणेकरून आपला शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही। त्यानंतर गळ्यामध्ये सुद्धा शोल्डर उतरणार नाही आणि आर्महोल मध्ये सुद्धा मागच्या साईडने असं फुगा वगैरे येणार नाही आणि आपला ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट शिवून होणार झटपट। तर यासाठी बघा, सर्वात पहिला आता आपण ब्लाउजची इथे उंची लावून घेणार आहोत। उंची लावली 12.5 ते 13.5 1 इंच आपल्याला। त्यानंतर बघा, आता आपण पूर्ण शोल्डर घेणार आहोत, तर त्याच्यामधून किती इंच मायनस करायचं। तर इथे 7 आणि 7 म्हणजे 14 इंचाचं शोल्डर आहे, तर त्याच्यामधून मी 7 इंच लावलेला आहे। बघा, इथे आपल्याला आता डीप नेकसाठी शोल्डर कशा पद्धतीने मायनस करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा शोल्डर डीप नेकसाठी किती घ्यायचं हे तुम्हाला कळणार आहे। तर आपण पूर्ण शोल्डर जे आहे ते त्याचा निम्मे लावलेला आहे 7 इंच आणि त्याच्यामधून आता आपल्याला शोल्डर जे आहे ते मायनस करायचं आहे। तर डीप नेकसाठी आपला 34 इंचाचा ब्लाउज आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथे 5.25 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे। म्हणजे आता आपल्याला 7 इंच म्हणजे आहे त्याच्यामधून आपल्याला 1.5 ते 1.25 इंच शोल्डर जे आहे ते मायनस करायचं आहे। म्हणजे आता आपल्याला इथे 5.25 इंचाचं शोल्डर लावायचं आहे, जेणेकरून आपला जो आहे तो डीप नेक गळा असल्यामुळे शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही याच्यासाठी। तर बघा, 5.25 इंचावर इथे एक मार्क करून घेतलेला आहे। म्हणजे 7 इंचामधून मी इथे 1.25 इंच दीड ते 1.25 इंचा शोल्डर जे आहे ते मायनस केलेला आहे आणि 5.25 इंचावर एक मार्क करून जे आहे ते आर्महोलची लाईन जे आहे ते सरळ ड्रॉ केलेली आहे। तर आर्महोल सुद्धा इथे मी ते 5.5 इंचाचं लावलेला आहे। तर बघा, इथे त्यानंतर आपल्याला लावायचा आहे छातीचा चौथा भाग। तर छाती आहे आपली 8.5 इंच, त्यानंतर 8.5 इंचावर एक मार्क करायचा आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाची आपली स्टिचिंग मार्जिन असते, तर नेहमीप्रमाणे। त्यानंतर खालच्या साईडने बघा, आता आपल्याला खालच्या साईडने लावायचा आहे कमरेचा चौथा, त्यानंतर 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे खालच्या साईडने माप लावलेला आहे। त्यानंतर बॅकचा जो आर्महोल आहे तो सुद्धा आता बॅकमध्ये आपल्याला लावायचा आहे, तो लावलेला आहे मी 1.25 इंच। 1.25 इंचावर मार्क करून आपल्याला जो मुंड्याचा आकार आहे आपला गोल, तो इथे अशा प्रकारे परफेक्ट असा ड्रॉ करून घ्यायचा। तर तुम्हाला हा एका याच्यात जर ड्रॉ अशा पद्धतीने पाहिजे असेल तर तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा सुद्धा असा परफेक्ट येणार आहे। त्यानंतर गळा लावलेला आहे इथे मी 2.25 इंचाचा। तर बघू शकता 2.25 इंचावर एक मार्क केलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला 1/2 इंच दबेल इथे आणि आपली शोल्डर पट्टी जी आहे ती शिवून 2 इंचाची इथे तयार होणार आहे। त्यानंतर आता आपला हा डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज असल्यामुळे इथे 9.5 इंचाचा मी गळा वर मार्क केलेला आहे। 9.5 इंच मी गळा इथे ठेवणार आहे। तुम्हाला जर तुम्ही 10 इंचाचा ठेवला तरीही चालेल, कारण आपला शोल्डर 5.25 इंच लावल्यामुळे आपला शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही आहे। तर बघा, आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा। तर बघा, इथे अशा पद्धतीने आपलं जे आहे ते बॅकचं कटिंग इथे पेपर कटिंग झालेला आहे आणि हा आपला प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाउजचं बॅकचं पार्ट आहे। तर आता आपण फ्रंट बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा आता समोरचं सुद्धा बॅक सारखं परफेक्ट असं कटिंग करता यायला पाहिजे यासाठी। तर हा जो पेपर आहे तो जसच्या तसा आपल्याला सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा, खालच्या साईडने मी इथे 1 इंचाचं किंवा 1.25 इंचाचं इथे एक्स्ट्राचा पेपर सोडलेला आहे आणि वरून इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घेतला आहे। आर्महोल सुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे काही आपले बॅकचे माप फ्रंटचे माप आहे ते आता आपल्याला सविस्तर टाकायचे आहे, म्हणजे आपला समोरचा जो फ्रंट भाग आहे प्रिन्सेस कटचा तो अगदी व्यवस्थित यायला पाहिजे, चपटा व्हायला नको। त्यासाठी कितीचा टक्स घ्यायचा, त्यानंतर साईडला किती इंच आपल्याला एक्स्ट्राचं वाढवायचं असते ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा, इथे जे काही शोल्डर होतं तेच शोल्डर आपल्याला इथे लावायचं आहे 5.25 इंच आणि 5.5 इंचाचा आर्महोल इथे अशा प्रकारे माप लागलेला आहे। त्याच नंतर बघा, 8.5 इंचाची आपली छाती आहे 34 असल्यामुळे तेच माप लागणार आहे। 8.5 इंच आणि 1.5 इंचाची किंवा 2 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अगदी सोपी पद्धत आहे, खूप सोपा ब्लाउज आहे, शिवायला सोपा आहे, कटिंग करायला सोपा आहे। फक्त तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे।
पूर्ण स्किप न करता। आणि त्यानंतर बघा 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावायची आहे आपल्याला। त्यानंतर आपण 7.5 इंच लावलेला आहे बघा, 7.5 इंचाचं लावलेला आहे आपण। समोरच्या कमरेचा चौथा भाग लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन आणि एक्स्ट्राचं 2 इंच वाढवलेलं आहे। तर बघा इथे आता आपण जी स्टिचिंग मार्जिनची लाईन आहे ती सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायची आहे। तर आपण एक्स्ट्राचं समोरच्या भागाला 2 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे। तर बघा ही जी लाईन आहे आपली थोडी तिरप्यामध्ये येणार आहे, कारण कमरेच्या साईडला वरपर्यंत आपण 2 इंच एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे, कारण आपला हा प्रिन्सेस कट ब्लाउज असल्यामुळे। तर बघा त्यानंतर आता समोरचा आर्महोल जो आहे तो सुद्धा आपल्याला गोलाकार इथे लावून घ्यायचा, अगदी परफेक्ट असा। तर इथे दोन्ही भाग मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात यायला पाहिजे मागचा आणि समोरचा कशा पद्धतीने आपण ड्रॉ करायचा। तर इथे सुद्धा मी 1.25 इंचावर मार्क केलेला आहे आणि 2 भाग इथे अशा प्रकारे आपल्याला, हा झाला आपला समोरच्या भागाचा आर्महोल, तो सुद्धा इथे अशा पद्धतीने ड्रॉ केला। त्यानंतर बघा इथे सुद्धा आपण 2.25 इंचाचा गळा लावलेला आहे आणि गळा उंची लावलेली आहे इथे मी 6 इंचाची। बघा 6.5 इंच घेतली सुद्धा तरीही चालेल, कारण आपल्याला शिवून गळा समोरचा 6 इंचाचा ठेवायचा, म्हणजे 6.5 इंच लावायची, अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये लागतं। तर अशा प्रकारे चौकोन जो आहे तो षटकोन ड्रॉ केला आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला जो काही गळ्याचा आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता। तर इथे मी पंचकोनी गळ्याचा आकार थोडासा देणार आहे, म्हणजे थोडासा आपला। आणि हा जो ब्लाउज आहे बॅक हुकचा आहे, समोरून आपला पूर्ण पॅक आहे आणि मागच्या साईडने हुक असलेला प्रिन्सेस कट ब्लाउज राहणार आहे। तर बघा इथे त्यानंतर आता आपल्याला इथे लावली आहे मी टक्स उंची। तर टक्स उंची लावलेली 10 इंचावर एक लाईन आपण आडवी ड्रॉ केलेली आहे आणि इथे आपल्याला छातीचा दवा भाग लावायचा आहे। तर इथे 3.5 किंवा 4.25 इंचावर लावलेला आहे, 4.25। त्यानंतर सरळ उभी लाईन ड्रॉ केली। त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचे टक्स। तर टक्स आहे इथे मी 1.5 इंचाचा लावलेला आहे, 1.5 किंवा 1 इंचाचा लावला तरी चालेल, कारण जी छाती आहे ती कमी आहे त्याच्यामुळे। जर तुमची हेवी साईज असेल तर तुम्ही 1.5 इंचाचा सुद्धा लावला तरी चालेल, पण इथे मी कमी असल्यामुळे थोडा कमीच लावलेला आहे, कारण नाहीतर मग आपला ब्लाउज सुद्धा जास्त फुगी झाला आणि तब्येत जर कस्टमरची वगैरे कमी असेल तर मग तो ब्लाउज सुद्धा नीट बसत नाही, म्हणून मग मी इथे थोडा टक्स जो आहे तो कमी लावला। पण आपण जे आहे ते कस्टमरची तब्येत किंवा समोरच्याचं ज्याचं कोणाचा आपण ब्लाउज शिवत आहोत त्याची तब्येत पाहून आपल्याला हा टक्स जो असतो लावायचा असतो। तर बघा त्यानंतर वरच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा। तर बघू शकता खालच्या साईडने आपण जे 1 इंच वाढवलेलं होतं ते सुद्धा इथे अशा प्रकारे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। तर त्यानंतर आता आपला हा जो पार्ट आहे ते सगळं सेपरेट करून घ्यायचे आहे। तर बघा त्यानंतर बघा हे जे सगळे सेपरेट पार्ट केल्याच्या नंतर आता आपल्याला इथे टक्स सुद्धा जो आपला घेतलेला होता तो सुद्धा इथे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कटचं समोरच्या साईडचं सुद्धा अगदी परफेक्ट असं कटिंग तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे। तर आता आपल्याला हा पेपरवरून डायरेक्ट कापडवर कशा पद्धतीने कट करायचं हे सुद्धा सांगणार आहे। तर आपल्याला हा ब्लाउजला कुठेच मार्जिन घ्यायची नसते, फक्त फ्रंट साईडला आपल्याला पेपर ठेवल्याच्या नंतर बघा इथे मी तुम्हाला इथेच दाखवते, अगदी 1.5 इंचाची याला फक्त फ्रंट भागाला आपल्याला अशा पद्धतीने जी आहे ती थोडीशी मार्जिन घ्यायची असते, अगदी 1.5 इंचाची। तर बघा इथे अशा पद्धतीने पेपर ठेवायचा आपल्याला कापडवर आणि त्यानंतर अशा पद्धतीची आपल्याला एक्स्ट्राचं अगदी 1.5 इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला समोरचा फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग करायचा असते। तर अशा प्रकारे जेणेकरून इथून आपण जे आहे ते अगदी व्यवस्थित आपला पप येतो आणि बसतो सुद्धा खूप छान हा प्रिन्सेस कट ब्लाउज। तर बघा इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही तुम्हाला मी अगदी सविस्तर परफेक्ट टिप आणि ट्रिक्स सहित तुम्हाला इथे पेपर कटिंग करून दाखवलेला आहे। तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।